आपण देशभर राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली 9-10 वर्ष हा लढा उभारलेला। गेल्या 9-10 वर्षामध्ये आम्ही प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीनं पेन्शनरांचं संघटन केलेलं आहे आणि देशातला आज या देशातलं सगळ्यात मोठं संघटन हे राष्ट्रीय संघर्ष समितीच्या रूपाने उभं राहिलेलं आहे। आम्ही सरकारकडे भीक मागत नाही, आमच्या मागण्या देखील माफक आहेत। आम्हाला काय हवंय, आम्हाला फक्त नवरा बायकोला जगण्या इतपत, म्हणजे आम्ही मागतो 7,500 DA, 9-10 हजार रुपये जर आम्हाला मिळाले तर निदान सुखासमाधानानं जगू आणि सुखासमाधानानं मरू। आम्हाला असं वाटतं की आम्हाला मेल्यानंतर आमचं कफन सुद्धा आमच्या पैशातनं घेता आलं पाहिजे, एवढी आमची माफक अपेक्षा आहे। हे आम्ही आयुष्यभर नोकरी करताना या EPFOला पैसे भरलेले आहेत, आम्ही फुकट नाही मागत। प्रत्येकाच्या पगारातनं सक्तीनं आम्ही पैसे जमा केले, तुमच्याकडे विश्वासानं ठेव ठेवली, पण या ठेवीचा उद्देश होता की सेवानिवृत्तीनंतर आम्हाला सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा मिळावी। परंतु यांनी त्यात बदल केले, एकतर्फी बदल केले आणि या सगळ्या व्यवस्थेनं, ही जी क्रूर व्यवस्था आहे या व्यवस्थेनं आम्हाला उतार वयामध्ये, आता आम्ही 70, 75, 80ची लोक आहोत आणि या उतार वयामध्ये आम्हाला रस्त्यावर उतरवलं, आम्हाला दारिद्र्यात लोटलं। 15 वर्षात 1 रुपया वाढलेला नाही। तेव्हा ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेविरुद्ध हे बंड आहे। हे जे जमलेत ते या व्यवस्थेविरुद्धचं बंड आहे। आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाची घेणं देणं नाही, कोणत्याही राजकीय पक्षात झेंडा आम्ही घेतला नाही आणि घेणार पण नाही। परंतु ही व्यवस्था आम्हाला, ज्या व्यवस्थेनं ही पाळी आणली, आम्हाला दारिद्र्याच्या खाईत लोटलं, त्या व्यवस्थेविरुद्ध लढाई। खरं म्हणजे कोणी 25 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष नोकरी केली, पैसे भरले, आज लाखो रुपये जमा आहेत आमचे आणि आम्हाला पेन्शन मिळते काय 500 रुपये, 600 रुपये, 1000 रुपये, 1200 रुपये, 2000 रुपये। अरे कसं जगायचं 500-600मध्ये? खरं म्हणजे याला लाज वाटायला हवी आहे या सगळ्यांना की हे 600 आणि 800 हजारात जगत कसे नवरा बायको जगू शकते? आज 1000 रुपये कशाला पुरताय हो? अहो दवाखान्यात गेलं तर डॉक्टर हात लावायचे 500 रुपये घेतो, औषधं तर वेगळीच आहेत आणि तुम्ही खुशाल या देशातले हे उच्च पदस्थ सगळे हे म्हणतात अरे आम्ही तुम्हाला 1000 रुपये पेन्शन देतो, मोठं तोड करून सांगतात। अरे 1000 रुपयात काय होतं? यांनी हा कमीत कमी विचार करावा आणि कमांडर साहेबांच्या नेतृत्वाखाली हा जो लढा चालू आहे हा पूर्ण देशभर आहे। आज आम्ही मंचरमध्ये आलो, सकाळी जुन्नरमध्ये होतो आणि आता मंचरला आलो। आज इथं सुद्धा आम्ही एक मोठा मोर्चा काढून माननीय प्रांत साहेबांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठवणार आहोत की आमच्या या मागणीचा विचार करा आणि त्यासाठी हा मोर्चा आहे। जय हिंद, जय भारत, छत्रपती शिवाजी महाराज की जय।